नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जालना यामध्ये आपण पाहिलंच होतं की 70 पदांकरता जाहिरात येणार होती. ती आता आलेली आहे. आता ह्या जाहिरातीमध्ये नेमकी कोणती कोणती पदे असणार आहेत आणि त्यासाठी लागणारी पात्रता, याची फीस आणि कास्ट वाईज जागा, कोणत्या कास्टला किती जागा आहेत, सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की संकेतस्थळावरती अर्ज भरणे. तुम्ही अर्ज 7/7/2026 ते 18/7/2026 पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता. ओके. आता यामध्ये पदे पाहायची झाली तर पहिलं पद जे आहे ते आहे उपव्यवस्थापक पद. त्याचं फक्त एकच जागा आहे. त्यानंतर दुसरं जे पद आहे ते सहाय्यक व्यवस्थापक पद. त्याची ही एकच जागा आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर बँकिंग ऑफिसर याची एकूण 2 पदे आहेत. त्यानंतर बँकिंग ऑफिसर नंबर 2चं पद जे आहे त्याच्यामध्ये एकूण 11 पदे आहेत. पाहू शकता तुम्ही कास्ट वाईज जागा. मी आपली याची पीडीएफ जी आहे ती आपल्या राजगुरू मंत्रालय टेलिग्राम चॅनलला टाकून देईल. त्यात तुम्ही कास्ट वाईज किती जागा आहेत, कोणत्या प्रकारचा तुम्ही पाहू शकता बरं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कारकून लिपिक पद जे आहे याच्या एकूण 55 जागा आहेत बरं. सर्वात जास्त जागा यामध्ये आहे 70 जागांपैकी. तुम्ही पाहू शकता किती जागा आहेत, 55 जागा आहेत आणि याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कास्ट वाईज जागाही पाहायला भेटतील वेगवेगळ्या कास्टसाठी. ओके. आता यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे, आता आपण जी वरी पदे पाहिली, त्यानुसार आता कोणती शैक्षणिक पात्रता पाहिजे कोणते पद भरण्यासाठी. तर जे उपव्यवस्थापक सुरुवातीचं आपण एक जागासाठी पाहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर सनदी लेखापाल, एमबीए, फायनान्स, एमएससी कॉम्प्युटर 50% गुणासह उत्तीर्ण असावा व एमएससीआयटी उत्तीर्ण आवश्यक आहे. ओके. आता यामध्ये सर्वच पदांकरता एमएससीआयटी आवश्यक आहे बरं. ज्यांच्याकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट नाही ते अर्ज करू शकणार नाहीत. इथे त्यांनी डायरेक्ट दिले एमएससीआयटी किंवा तत्सम शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर सहाय्यक व्यवस्थापक दुसरं पाहायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये त्यांनी वाणिज्य शाखेचा उल्लेख केलेला आहे. बाकी तुम्ही खाली पाहू शकता. त्यानंतर बँकिंग ऑफिसरसाठी देखील अर्जदार भारतातील मान्यता सरकार यूजीसी विद्यापीठातून वाणिज्य शाखेचा, हेही वाणिज्य शाखेसाठीच पद आहे. आता त्यानंतर खाली पाहू शकता की तुम्ही जे बँकिंग ऑफिसर नंबर 2चं जे पद आहे, भारतातील मान्यताप्राप्त सरकारी यूएस विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा बरं. आता हे तुम्ही पाहू शकता कोणत्याही शाखेचा 50% गुणासह उत्तीर्ण पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा. ओके. यासाठी कोणी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो. तसेच एमएससीआयटी किंवा तत्सम शासन मान्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एमएससीआयटी आवश्यक आहेच आणि प्राधान्य समजा एम.कॉम, बी कॉम्प्युटर, बीएससी कॉम्प्युटर, बीसीए तत्सम पदवी असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे कारकून, लिपिक ही सर्वात जास्त जी पदे आहेत, पाहू शकता तुम्ही किती पदे आहेत, ही 70 पैकी 55 पदे आहेत. आता यासाठी अर्जदार भारतातील मान्यताप्राप्त सरकारी यूजीसी विद्यापीठातून कोणत्याही कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर असावा. म्हणजे एनी ग्रॅज्युएट यासाठी अर्ज करू शकतो आणि एमएससीआयटी येथेही कंपल्सरी तुम्हाला लागणारच आहे. ओके. आता ह्याची अर्ज करण्याची दिनांक वगैरे आपण सर्व गोष्टी पाहिल्याच आहेत. चला आता यात अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही पाहू शकता की आता यामध्ये जी फीस वगैरे तुम्हाला लागणार आहे. आता फीस किती लागणार आहे ते आपण पाहूयात. 1 मिनिट हां. आता दिव्यांग आरक्षण वगैरे या सर्व गोष्टी, माजी सैनिकासाठी आरक्षण, सगळ्या गोष्टी इथं जी-आर मध्ये आहेत बरं. ह्या जी-आर मी आपल्या राजगुरू मंत्रालय टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. तिथे तुम्ही हे जी-आर व्यवस्थित वाचून कोणाला आरक्षण आहे, किती कास्टसाठी किती जागा आहेत, त्यानुसार तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता यामध्ये 1 मिनिट हां. आता हे बघा. आता ऑनलाईन परीक्षा शुल्क जो आहे, तो खुला राखीव पदाकरता किती रुपये आहे तर ₹1000 आहे आणि मागासवर्गीय राखीव पदांकरता किती ₹800 ओके. तर माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. ओके. यांना आरक्षित जागाही आहेत. ते त्यावर आपण ते जी-आर मध्ये तुम्ही पाहू शकता आणि यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. ओके. आता सर्व माहिती आपण यात पाहिलेलीच आहे आणि तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल किंवा काही शंका कुशंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. ओके. आणि अर्ज अर्ज भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्या तर या कॉलवरती तुम्ही संपर्क देखील साधू शकता. ओके. चला. अशाच प्रत्येक अपडेटसाठी फॉलो आणि शेअर करा आपल्या राजगुरू मंत्राला. धन्यवाद.